सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या एका छोट्याशा गावात एक अनोखी आणि हृदयस्पर्शी घटना घडली। जंगलालगत असल्यानं या गावात अनेकदा वन्य प्राणी दिसतात, मात्र त्या दिवशी सकाळी घडलेली घटना गावकऱ्यांसाठी तसेच धक्कादायक आणि प्रेरणादायी ठरली। पहाटेच्या वेळी गावाच्या कडेला असलेल्या एका जुन्या गोठ्याजवळ 3 लहान बिबटे आढळून आले। ते पिल्लावस्थेत होते आणि स्पष्टपणे भुकेले व थकलेले दिसत होते। बहुधा जंगलातील पाण्याच्या आणि अन्नाच्या कमतरतेमुळे ते गावात आले असावेत अशी चर्चा सुरू झाली। बिबटे दिसताच सुरुवातीला भीतीचं वातावरण निर्माण झाले, मात्र हे पिल्ला असल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांनी संयम दाखवला। या घटनेत महत्त्वाची भूमिका बजावली ती गावातील सुलोचना ताई यांनी। त्या सकाळी गोठ्यात जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले असता त्यांना हे बिबटे दिसले। क्षणभर भीती वाटली, पण त्यांच्या मनात मायेचा भाव अधिक होता। त्यांनी कोणताही गोंधळ न घालता घरातून दूध आणलं आणि स्टीलच्या ताटात ओतून ते बिबट्यांच्या पिल्लांसमोर ठेवले। उपासमारीनं त्रस्त असलेल्या पिल्लांनी ते दूध प्यायला सुरुवात केली। ही बातमी काही वेळातच संपूर्ण गावात पसरली। अनेक ग्रामस्थ गोठ्याजवळ जमा झाले। काहींनी वन विभागाला माहिती दिली। दरम्यान सुलोचनाताईंनी बिबट्याच्या पिल्लांना शांत ठेवत त्यांची काळजी घेतली। त्यांच्या धैर्याचं आणि माणुसकीचं सर्वत्र कौतुक होत होते। थोड्याच वेळात वन विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले। त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि बिबट्यांची आई आसपासच असण्याची शक्यता व्यक्त केली। सुरक्षिततेच्या दृष्टीनं पिल्लांना तात्पुरत्या ताब्यात घेऊन जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। दुपारी 3ही बिबट्याच्या पिल्लांना जंगलाच्या दिशेनं नेण्यात आले। काही वेळातच आई बिबट्यानं येऊन आपल्या पिल्लांना जवळ घेतले आणि ते सगळे जंगलात निघून गेले। गावात पुन्हा शांतता नांदली, पण या घटनेनं गावकऱ्यांना माणुसकी, करुणा आणि निसर्गाशी सहअस्तित्वाचा महत्त्वाचा संदेश दिला।